नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथले जे 21 पासून 30 पर्यंतचे जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते आपले रिमेनिंग आहेत। याच्या आधी मी बाकीचे 20 क्वेश्चन्स तुम्हाला शिकवले होते, तर हे 10 क्वेश्चन आज मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे। तरी जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल, नवीन व्ह्यूअर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आधीचे सुद्धा व्हिडिओज पहा जर तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकायचं असेल तर। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचं हे पूर्णपणे शिकवलं होतं, त्याचप्रमाणे आजही शिकवणार आहे। आजही हे 10 क्वेश्चन्स मध्ये कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचा आणि कशा पद्धतीने यूज करायचं हे पूर्णपणे शिकवलं जाणार आहे। तर सर्वांना एक विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका। ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 21 पासून। सगळ्यात आधी आपल्याला टूल क्लिअर करून घ्यायचे। मी तुम्हाला आधीही सांगितले, जर तुम्हाला फिंगर्सने टूल क्लिअर करायला जमत नसेल, अवघड जात असेल तर सरळ आपण पेन्सिलने टूल क्लिअर केलेलं बेटर असतं। अशा पद्धतीने आपण इझिली टूल क्लिअर करू शकतो। ओके, चला तर मग फर्स्ट क्वेश्चन यातलं घेऊया। क्वेश्चन नंबर 21 फर्स्ट दिलेलं आहे 4। तर सगळ्यात आधी आपले हे युनिट बीट आहेत, युनिट बीट मधले हे 4 घ्या। ओके, नेक्स्ट इज +3 4 + 3 करायची। आता +3 साठी इथे काय करणार आपण, +5 - 2। आपला +3 चा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे यूज होईल, +5 - 2। ओके, नेक्स्ट इज +6। आता आपल्याला +6 करायचे। आता इथे बीट्स नाही आपल्याकडे, तर आपण काय करणार इथे +10 - 5 + 1। तर हे झाले +6, म्हणजे +6 साठी आपला हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होतो, +10 - 5 + 1। ओके, नेक्स्ट दिलेलं आहे +7। +7 साठी आता इथे पुन्हा फॉर्म्युलाच यूज होईल, कारण इथे बीट्स नाहीये, इथे 6 राहिलेले आहेत आपल्याकडे। तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। +7 चा हा फॉर्म्युला यूज होईल, +10 - 3। नेक्स्ट इज -6। आता 6 मायनस करायचे म्हणजे निगेटिव्ह कंपोनेंट्स आपल्याला यूज करावं लागेल। -6 चा फॉर्म्युला आहे -10 + 4। तर आपण तेच इथे करणार, -10 + 4 म्हणजे आपला आन्सर येतं 14। ओके, आहे की नाही सोपं? प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका जर तुम्हाला खरंच अबॅकस शिकायचं असेल तर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। इथे दिले फर्स्ट 1, तर हे 1 + 5। तर +5 साठी इथे बीट आहे +5। नेक्स्ट इज +7। आता +7 चा फॉर्म्युला काय पहा, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। पण इथे 3 आहे का आपल्याकडं? नाहीये, आपल्याकडे बीट्स अवेलेबल नाहीये। तर आपण इथे काय करणार, +7 चा हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार। +7 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे +10 - 5 + 2। 10 ऍड करून 5 मायनस केले म्हणजे तिथे 5 राहिले, आणि इथे 2 पुन्हा ऍड केले कारण आपल्याला 7 ऍड करायचे। ओके, नेक्स्ट दिलेलं आहे -8। -8 साठी निगेटिव्ह कंपोनेंट यूज होईल, -10 + 2। पण इथे बीट आहेत का आपल्याकडं? नाहीये, कारण +2 करण्यासाठी इथे 2 नाहीये, इथे 1च आहे। तर इथे आपण -8 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार। कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे -10 + 5 - 3। ओके, -10 + 5 - 3। नेक्स्ट इज -3। -3 साठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल हा स्मॉल फ्रेंड्सचा। -3 चा फॉर्म्युला आहे -5 + 2। तर आपण इथे करणार -5 + 2 म्हणजे आपला आन्सर येतं 2। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे 2 + 8। तर आधी हे घ्या, 2 + 8 करायचे। तर +8 साठी आपला फॉर्म्युला काय, +10 - 2। तर सिम्पली +10 - 2 करणार। नेक्स्ट इज +5। +5 साठी आता बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार नाहीये आपण, कारण ऑलरेडी आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत। तर आपण डायरेक्टली +5 करू शकतो। दिस इज +5 -3। -3 साठी आता इथे आपल्याला काय करावं लागेल, बिग फ्रेंड यूज करायची गरजच नाहीये। इथे -10 -3 चा फॉर्म्युला काय आहे, -10 + 3। तर -10 + 3 करण्यापेक्षा आपण डायरेक्टली स्मॉल फ्रेंड्स आपण यूज करू शकतो। -3 चा फॉर्म्युला आहे -5 + 2। बघा, -5 + 2 असं 12 आन्सर येतं। आता जर का तुम्हाला असं वाटत असेल की बिग फ्रेंड्सचा यूज करा, तर तुम्ही तसंही करून बघू शकता। -3 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय आहे आपला, -3 -10 + 7। पण इथे 7 बीट्स आहेत का? नाही।
तर बीट्स कधी असतात, जेव्हा बीट्स असतील तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा, बीट्स नसतील तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर इथे आपल्याला काय करायचंय -3. तर -3 साठी मी हा स्मॉल फ्रेंड्सचाच यूज करणार, कारण मी बिग फ्रेंड्सचा यूज करू शकत नाही. ओके, तर -3 साठी काय करायचंय -5 + 2. ओके, नेक्स्ट आहे -6. आता -6 साठी पहा, इथे -6चा फॉर्म्युला काय -10 + 4. पण इथे यूज करू शकतो का आपण? नाही, कारण आपल्याकडे 4 ऍड करण्यासाठी बीट नाहीये. तर इथे काय करायचं, -6 साठी आपण हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा. तर इथे काय करणार, -10 + 5 - 1, म्हणजे आपला आन्सर येतं 6. ओके, आहे की नाही सोपं? हे फॉर्म्युला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा बेस आहे आपला. अबॅकसचा बेस म्हणजे अबॅकस लेवल 1, ज्युनियर लेवल आणि अबॅकस लेवल 1. याच्यामधले सगळे फॉर्म्युले जर आपल्याला समजले तर आपण इझिली पुढच्या कॅल्क्युलेशन जे आहे खूप इझिली करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट आहे +4. तर इथे मी ऍड करणार आहे 4. नेक्स्ट इज +3. आता +3 साठी बघा, इथे मला स्मॉल फ्रेंड्सचा यूज करायचा आहे. +3चा फॉर्म्युला आहे +5 - 2. ओके, नेक्स्ट इज +9. +9चा फॉर्म्युला आहे +10 - 1. तर इथं +10 - 1. नेक्स्ट इज +5. +5 साठी मी इथं फॉर्म्युला यूज करणार बिग फ्रेंड्सचा +10 - 5. ओके, नेक्स्ट इज -6. -6 साठी आता पहा कोणता फॉर्म्युला यूज करायचा. जर मी -6चा हा फॉर्म्युला यूज केला तर मला +4 पाहिजेत. तर इथं +4 करण्यासाठी बीट्स आहेत का? नाही. तर मी काय करणार, इथं -6 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. -10 + 5 - 1. ओके, म्हणजे माझा आन्सर येतं 50. क्लिअर? आय होप तुम्हाला पूर्णपणे समजत आहे. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे की किती सोप्या रीतीने तुम्हाला शिकवता येईल, त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे. फक्त महत्वाचं आहे की तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर तुम्हाला नीट समजेल, नाहीतर नाही समजणार अबॅकस. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. फर्स्ट दिलेले 5, तर हे मी घेतले 5. नेक्स्ट इज +9. आता पहा +9 साठी फॉर्म्युला काय माझा +10 - 1. पण बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करू शकते का मी? नाही, आपण यूज नाही करू शकत, कारण इथं मायनस करण्यासाठी 1 नाहीये. तर इथे मी +9 साठी हा फॉर्म्युला यूज करणार, कॉम्बिनेशन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय आहे, +10 - 5 + 4. ओके, +10 - 5 + 4. नेक्स्ट इज -9. आता -9 साठी पण तसंच फॉर्म्युला यूज करावा लागेल. बघा, हे दोन्ही पण फॉर्म्युले एकत्र आलेले आहेत, जेणेकरून आपला पूर्ण जो पण कन्फ्युजन असेल क्लिअर होऊन जाईल. आता इथे -9 साठी काय करायचं, -10 + 5 - 4. झालं की नाही? प्लस मायनस असं पण हे झिरोच होतं, ऑलरेडी फक्त 5 राहिले. आपल्याला हे सर्व फॉर्म्युले समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -2. आता -2 साठी मला इथे काय करावं लागेल, स्मॉल फ्रेंड्सचा यूज करावा लागेल, कारण ऑलरेडी बिग फ्रेंड मधले कोणतेही इथं ऍड झालेले नाहीये बीट्स. तर इथं -2 चा फॉर्म्युला काय, -5 + 3. ओके, नेक्स्ट इज +8. आता 8 साठी इथं बीट आहेत का, नाही, तर मी +8 साठी हा फॉर्म्युला यूज करणार, कोणता, बिग फ्रेंड्सचा. तर +10 - 2 म्हणजे माझा आन्सर येतं 11. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. इथे फर्स्ट आहे 6, तर हे मी घेतले 6. नेक्स्ट दिलेलं आहे -3. -3 साठी मी हा स्मॉल फ्रेंड्सचा फॉर्म्युला यूज करणार, -5 + 2. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे +8. +8 साठी फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल आपल्याला, बिग फ्रेंड्सचा. तर इथं +10 - 2. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे -6. आता पहा, -6 साठी मला काय दिलेलं आहे, बिग फ्रेंड मध्ये फॉर्म्युला इथं आपला आहे -10 + 4. पण मी हे यूज करू शकते का, नाही, कारण इथं काय आहे, इथे 1 बीट ऍड झालेले, 3 आहे तिथं सिंगल, म्हणजे जे ऍड करत का येतील, पण ते करता येणार नाही आपल्याला, कारण इथं हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी +4 करावे लागतात. तर इथं -6 साठी पुन्हा आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. -6 चा फॉर्म्युला आहे -10 + 5 - 1. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -2. आता -2 साठी पुन्हा तसंच स्मॉल फ्रेंड्सचा यूज करायचं. -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3 म्हणजे आपला आन्सर येतं 3. क्लिअर? आय होप तुम्हाला पूर्णपणे समजत आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट आहे 3. तर हे मी फर्स्ट घेतले 3. नेक्स्ट दिलेले आहे +2. आता +2 साठी +2 चा फॉर्म्युला काय माझा, +5 - 3. तर सिम्पली +5 - 3. ओके, नेक्स्ट इज +4.
+4 साठी ऑलरेडी बीट्स आहेत तर मी +4 करू शकते इथं. नेक्स्ट दिलेलं आहे +5 तर +10 - 5 +5 चा फॉर्म्युला आहे -9. -9 चा फॉर्म्युला काय आपला -9 चा फॉर्म्युला आहे -10 + 1. पण इथे बीड आहेत का नाही तर मी इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. -10 चा फॉर्म्युला आहे -10 + 5 - 4 म्हणजे माझा आन्सर येतो 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7. फर्स्ट घेतले हे 7 + 5 +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5. आता मी हे पुन्हा नाही रिपीट करत आहे इथे दाखवून कारण हा फॉर्म्युला ऑलरेडी खूप ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट दिलेलं आहे +2. आता बीट्स आहे तर डायरेक्टली +2 करा. -8 -8 चा फॉर्म्युला काय पहा आता. -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2. पण इथे यूज करता येईल का आपल्याला नाही कारण इथं बीट्स अवेलेबल नाहीये. तर इथे -2 साठी मी हा फॉर्म्युला यूज करणार कॉम्बिनेशन फॉर्म्युला. -8 चा फॉर्म्युला काय आहे -10 + 5 - 3. ओके. नेक्स्ट इज -3. आता -3 साठी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला कारण ऑलरेडी इथे बिग फ्रेंड्स घेण्यासाठी इथं टेन्स मधले कोणतेही डिजिट्स नाहीये किंवा टेन्स मधले बीट्सच नाहीयेत तिथं. तर इथं -3 चा फॉर्म्युला काय घेणार आपण -5 + 2 म्हणजे माझा आन्सर येईल 3. ओके. आय होप तुम्हाला पूर्णपणे समजत आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण 29 क्वेश्चन. फर्स्ट दिलेलं आहे 1 तर हे मी घेतले 1 + 4. आता पहा +4 चा फॉर्म्युला काय +5 - 1 तर +5 - 1. नेक्स्ट इज +7 +7 चा फॉर्म्युला इथे आपल्याला काय करावं लागेल आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही कारण मायनस करण्यासाठी 3 नाहीये इथं आपल्याकडं. तर आपण काय करणार +7 चा आपला हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके. कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय +7 चा +10 - 5 + 2 +10 - 5 + 2. ओके. नेक्स्ट दिलेला आहे +2 तर डायरेक्टली मी +2 करू शकते. नेक्स्ट इज -9. आता पहा -9 चा माझा फॉर्म्युला काय आहे -10 + 1 बरोबर -10 + 1 पण बीड आहेत का नाही. तर इथे काय करणार -9 साठी मी हा फॉर्म्युला यूज करणार. -9 चा फॉर्म्युला आहे -10 + 5 - 4 म्हणजे माझा आन्सर येतं 5. क्लिअर आहे की नाही सोपं हे. चला तर मग लास्ट क्वेश्चन. आता मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले पण कोणाचेही कमेंट्स आलेले नाहीये तर प्लीज व्हिडिओ पहा तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट्सच्या थ्रू सांगा आन्सर काय येतं. जर तुम्ही खरंच शिकत असाल तर अबॅकस घरी बसून शिकता येत असेल तर आजचा या क्वेश्चनचा आन्सर मी स्वतःच सांगणार आहे तुम्हाला. आता पहा हे मी पूर्णपणे फिंगर्सवर सांगणार आहे की फिंगर्सवर कशा पद्धतीने करायचं. लास्ट क्वेश्चन पहा. आता पहिले दिलेले 6. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं युनिटसाठी आपल्याला हा आपला राईट हँड यूज करायचंय उजवा हात यूज करायचंय आणि 10 साठी आपल्याला आपला लेफ्ट हँड यूज करायचंय म्हणजे डावा हात यूज करायचंय. ओके. पहिले दिले 6 तर 6 साठी काय करायचे पहिले हे 5 साठी आपण इंडेक्स फिंगर यूज करतो तर @5 @1 बरोबर हे झाले 6. आता मी विथ टूल तुम्हाला समजवते. हे 6 म्हणजे हे 6 मी इथे घेतले 5 + 1 6. ओके. नेक्स्ट दिलेलं आहे +2. आता इथे फक्त 6 आहेत तर मी 2 इथे ऍड करू शकते तर 1 2 म्हणजे इथे झाले 8. हे घेतले मी 8 1 2. ओके. नेक्स्ट इज -5 तर आता इथे माझ्याकडे 8 होते त्यातलं मी -5 केला म्हणजे माझ्याकडे खाली फक्त 3 असणार तर हा -5 फक्त 3 राहिला. ओके. नेक्स्ट दिलेला आहे +8 +8 चा आपला फॉर्म्युला काय आहे +8 = +10 - 2 तर हे +10 - 2 म्हणजे +10 - 2. ओके. म्हणजे आपले राहिले आता इथे 11 नंतर आता इथे +6 करायचे. +6 चा फॉर्म्युला यूज करणार नाही कारण ऑलरेडी इथं बीट्स आहेत आपल्याकडे पण इथं फिंगर्सवर पण समजलंय की बीट्स आहेत आपल्याकडं तर इथं 6 ऍड करण्यासाठी +5 + 1 म्हणजे इथे काय करणार +5 + 1 आपला आन्सर येतं 17. काय येणार 17. आता हे तुम्हाला फिंगर्सवर पण समजवलेलं आहे मी माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करत आहे. तुम्हीही घरी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकता येईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. काही डाऊट्स असतील तर कमेंट्सच्या थ्रू नक्की सांगा.
त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर कमेंट्सही करा, मलाही एक ग्रुप येतं की आपण अजून व्हिडिओज अपलोड केले पाहिजे म्हणून। ओके, चला तर मग आजच्यासाठी इथे स्टॉप करूया। उद्या भेटूया नवीन फॉर्म्युलासह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।